मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार. अघोरी शक्ती आली तरी कुणीही वज्रमूठ तोडू शकत नाही, संजय राऊतांचं मोठं विधान. ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्रित बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक लढवणार. तर ठाकरेंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दरेकर आणि लाड हे दोन शिलेदार उतरवले मैदानात. कल्याणमध्ये हिंदू खाटीक समाजाचं आंदोलन. कोंबड्या घेऊन महापालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध. पोलिसांकडून आक्रमक आंदोलकांना घेतलं ताब्यात. मंत्रिपद वाचल्यानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा शनिचरणी लीन. वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतरही शनी मंदिरात जाऊन घेतलं होतं दर्शन. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना सलाम. जवानांनी शत्रूंना कठोर शिक्षा दिली. मोदींकडनं ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना कौतुकाची थाप. आरएसएसकडनं 100 वर्ष राष्ट्राची सेवा. संघाची सेवा अतिशय गौरवपूर्ण. तर सेवा, संघटन, समर्पण आणि अनुशासन ही संघाची ओळख. मोदींकडनं संघाचं तोंड भरून कौतुक. काहींना वाटतं देश 2014 नंतर स्वतंत्र झाला, मात्र 2014 नंतर देश खड्ड्यात गेला. तर भाजपनं देशाला धर्मांध केलं. संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. मोदींनी सलग 12व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडलं. यावेळी फडणवीसांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण संपन्न झालं. शिंदेंसोबत खासदार नरेश मस्के आणि संजय केळकर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त भोर तालुक्यातील ऐतिहासिक भाटघर धरणावर तिरंगा रंगाची भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरण 97% भरल्यानं दरवाजातून पाणी वाहताना ही सजावट जास्तीच आकर्षक वाटते. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील लोअर वर्धा प्रकल्पावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पावसानं हजेरी लावल्यानं या प्रकल्पाच्या 31 पैकी 9 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तिरंग्याच्या रंगाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यासाठी झेंडू, शेवंती, गुलाब, तुळस अशा विविध 2 टन फुलांचा वापर करण्यात आलाय. पुण्यातील मोरया प्रतिष्ठान आणि सचिन अण्णा चव्हाण या भाविकांनी ही सजावट केली आहे. तिरंगी रंगात विठुरायाचं रूप अधिकच खुलून दिसतंय. बीडच्या सौताडामधील रामेश्वरचा धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे. 700 फुटावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं दृश्य पर्यटकांना खुणावतंय. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कौठा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. तेलूर ते कौठा रस्त्यावर असलेल्या कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहिल्यानं हा मार्ग बंद झालाय. तर शेतातही पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालंय. बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावल्यानं चांदणी नदीला पूर आलाय. बार्शी तालुक्यातील आगळगाव, उंबरगे गावांना जोडणारा पूलही पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। मोगरा, शिमरी, पारगाव, उमरी, साळेगाव, कोथाला आणि जीवनपूर या गावांचा संपर्क तुटलाय। पुलावरून पाणी जात असल्यानं झेंडावंदनासाठी जाणारे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी कर्मचारी अडकले आणि जोरदार झालेल्या पावसानं वाहतूक ठप्प झाली आहे। धाराशिव शहराला पाणीपुरवठा करणारं तेरणा धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। तेरणा धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आलेत। धाराशिवमध्ये रात्री तुफान पाऊस झाला। धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानंतर परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय आणि त्यामुळे पिकांना जीवनदान मिळालंय। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। पावसानंतर अनेक शेतांमधून पाणी वाहतंय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। कळंब तालुक्यातील संजितपूर येथील तेरणा नदीचं पाणी शेतात शिरल्यानं शेतातील पिकं आडवी झाली आहेत। राज्यात जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। पहाटे झालेल्या पावसामुळे अलिबागमधील बायपास मार्गावर पाणी साचलं होतं। पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळलेला पाहायला मिळतोय। मालवण किनारपट्टीवर उंच लाटा धडकतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। सातारा जिल्ह्यामध्ये यंदा जून महिन्यात धुवाधार पाऊस झाल्यानंतर जुलै आणि आता ऑगस्ट महिन्यातही कमी पर्जन्यमान राहिलेलं आहे। यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याचं स्पष्ट झालंय। धाराशिवमध्ये मांजरा नदीला पूर आल्यानं एक शेतकरी पाण्यातून वाहून गेला होता। या शेतकऱ्याचा प्रशासन शोध घेतंय। भाजप आमदार राणा पाटलांनीही घटनास्थळी जात पाहणी केली। यासोबतच ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्रित बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक लढवणार। तर ठाकरेंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दरेकर आणि लाड हे दोन शिलेदार उतरवले मैदानात। कल्याणमध्ये हिंदू खाटीक समाजाचं आंदोलन, कोंबड्या घेऊन महापालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध। पोलिसांकडून आक्रमक आंदोलकांना घेतलं ताब्यात। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना धमकीचा फोन, अज्ञाताकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा लोंढेंचा आरोप। पोलिसांना दक्षता घेण्याचं आवाहन। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना सलाम। जवानांनी शत्रूंना कठोर शिक्षा दिली। मोदींकडून ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना कौतुकाची थाप। आरएसएसकडून 100 वर्ष राष्ट्राची सेवा, संघाची सेवा अतिशय गौरवपूर्ण, तर सेवा, संघटन, समर्पण आणि अनुशासन ही संघाची ओळख। मोदींकडून संघाचं तोंड भरून कौतुक। यंदाच्या दिवाळीत देशवासीयांना मोठं गिफ्ट मिळणार, तर नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार। 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेर आढावा घेणार। लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा। सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा, पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या घाट माथ्यावरील रस्त्यांवर मोठी गर्दी। धाराशिवसह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, भूम तालुक्यालाही पावसानं झोडपलं। रामगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर, नदीचं पाणी पुलावरून गेल्यानं वाहतुकीला फटका। आजच्या बातम्यांना सुरुवात करूयात। गेले 20 वर्ष बेस्टमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेला आता मनसेची जोड मिळालेली आहे। द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक येत्या 18 ऑगस्टला होणार आहे। एकीकडे बेस्ट महाव्यवस्थापकांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांमध्ये गोंधळ पाहायला मिळाल्यानंतर आता बेस्टच्या पतसंस्थेच्या बाबतीत राजकीय रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्रित आल्यामुळे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार असलेले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरलेले आहेत। डबघाईला आलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची कमांड कुणाच्या हातात येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी पालिकेच्या निवडणुका लक्षात घेता आणि बेस्टचे भूखंडांचे आर्थिक गणित लक्षात घेता ही निवडणूक महत्त्वाची होणार आहे। देणारे कोण आहेत आणि घेणारे कोण आहेत? देणारं प्रसाद लाड यांचं पॅनल आहे, कारण प्रसाद लाडला काही स्वार्थच साधायचा नाही ना। त्यांनी त्या ठिकाणी विजय कांबळेंची युनियन कशासाठी घेतली? ते काय रोजगाराचा धंदा म्हणून नाही, त्याचा धंदा पाणी व्यवस्थित चालू आहे। आपण भाऊ तिथल्या बेस्ट कामगारांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी याच्यात इंटरेस्ट केले। आता सुद्धा क्रेडिट सोसायटी
ही त्या ठिकाणी सक्षम व्हावी, त्या माध्यमातून अनेक योजना, सवलती आणि कामगारांचं भलं व्हावं या पवित्र उद्देशानं ते मैदानात होते. आणि यावरच अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत आणि भाजप देखील तितक्याच ताकदीनं उतरते आहे. काय अपडेट? खरं तर बेस्ट प्रशासनाची निवडणूक यापूर्वी कधीही चर्चेत नव्हती, परंतु ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर अर्थात उत्कर्ष पॅनल हे मनसे आणि शिवसेनेचं एकत्रित पॅनल मैदानात उतरल्यानंतर महायुतीने सुद्धा आपलं पॅनल हे समर्थपणे इथं मांडण्याचं ठरवलेलं आहे. सहकार पॅनल हे त्यांचं पॅनल असणार आहे, समर्थ सहकार पॅनल. या पॅनलच्या मदतीनं आपण जर बघितलं तर महायुतीचे बडे बडे नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत. किरण पावसकर असेल, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर अशा अनेकांनी कंबर कसलेली यासाठी आपल्याला पाहायला मिळते. कारण एकच आहे, बेस्ट प्रशासनाची जी कमांड आहे ती कोणाच्या हातात येणार हे बघणं महत्वाचं आहे. बेस्ट कर्मचारी, बेस्ट कामगार सेनेनं गेली अनेक वर्ष शिवसेनेचं अधिराज्य बघितलेलं आहे, परंतु आता या पडत्या काळामध्ये शिवसेनेला नवसंजीवनी देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मनसेनं सुद्धा त्यांची सोबत धरलेली आहे. बबिता पवार यांना घेऊन कुठेतरी कामगार सेनेमध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र सर्व युतीचे घटक एकत्र आल्यामुळे सुद्धा रस्सीखेच हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 तारखेला मतदान पार पडणार आहे. मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर परेल, भोईवाडा या परिसरामध्ये सर्वाधिक बेस्टचे कर्मचारी राहतात. या बेस्ट कर्मचाऱ्यांचे अनेकदा भत्ते जे आहेत ते उशिराने मिळतात. ज्या सोयी सुविधा मिळायला हव्यात त्या बाबतीतली हयगय केली जाते आहे. बेस्टचे एकूणच गुणवत्ता खालवलेली असताना अशा पद्धतीनं कामगारांसाठी ही पतसंस्था कशा पद्धतीनं काम करते हे बघणं महत्वाचं आहे. खरं तर या पतसंस्थेच्या निवडणुकीला एवढं महत्व मिळण्यामागे दुसरंही एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे बेस्टचे भूखंड हे मुंबईभर पसरलेले आहेत. मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी हे भूखंड आहे आणि या भूखंडाचा श्रीखंड कोणाला मिळणार हेही या निमित्तानं स्पष्ट होतं. कारण ज्या पद्धतीचा बेस्टचा डोलार आहे तो सांभाळणं आता अतिशय कठीण झालेलं आहे. दरवर्षी आपण बघतो मुंबई महानगरपालिकेकडनं, प्रशासनाकडनं त्यांना अनुदान दिलं जातं आणि त्यानंतर बेस्टची सर्व व्यवस्था ही सुरू असते आणि या वेळेला ज्या पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीला महत्वाकांक्षा प्राप्त झालेली आहे, राजकीय रस्सीखेच यामध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये कामगारांचं भलं कोण करतं हे बघणं सुद्धा अतिशय गरजेचं असणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही बेस्ट निवडणूक केवळ बेस्ट पुरता सीमित राहणार नाहीये. ही एक लिटमस टेस्ट असणार आहे, एक झलक असणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार आहे याची. मनसे आणि ठाकरे हा ब्रँड आता एकत्र आलेला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. त्याच निश्चितच आता ही निवडणूक नेमकी कशी होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.